देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराची स्तुती हो. प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद देते आणि तुमचं स्वागत करते. प्रियांनो, आपण बघणार आहोत छोट्या गोष्टीविषयी. छोटी गोष्ट म्हटलं ना की आपण इग्नोर करतो छोट्या गोष्टीला, आहे की नाही. मग ती छोटी तुमची चूक असू शकते, छोटी तुमची सवय असू शकते, छोटी तुमची चोरी असू शकते, आहे की नाही. छोट्या छोट्या गोष्टीची तुम्ही जर सवय लावून घेतली तर मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी आपण एलिजिबल होतो, योग्य ठरतो, आहे की नाही. म्हणजे काय, परमेश्वराचं वचन काय सांगतं आहे छोट्या गोष्टीविषयी आपण बघणार आहोत. तर परमेश्वराचं वचन काय सांगतं आहे की छोटी छोटी लोंबडिया दाग की बारी को खराब कर देते. म्हणजे मराठीत काय म्हणतात त्याला, ते विघीन पडलेलं असतं ना, किडे बारीक असतात बघा ते, पण त्या अंगूरच्या गोसाला खराब करतात, बरोबर आहे की नाही. तसंच आपल्या जीवनामध्ये पण आपण ज्या छोट्या छोट्या गलत्या करतात ना, तर त्या गलत्या आपल्या जीवनाला खराब करतात बघा, बरोबर आहे की नाही. म्हणजे काही माणसाची सवय कशी असते, त्यांचे विचार खूप असतात, त्यांचे प्रयत्न खूप असतात आणि मोठं होण्याचे विचार असतात त्यांचे, पण त्यांच्या सवयी ना वाईट असतात. म्हणजे शिस्त नसते बघा त्यांच्याकडे. म्हणजे खाल्लं की कुठं पण फेकलं, हात धुण्याऐवजी अंगाला पुसला, किंवा हात न धुता जेवणं, किंवा अशा अनेक छोट्या गलत्या असतात आणि ते निरीक्षण आपले लेकरं करत असतात आपलं. आणि मग काय होतं की आपण लेकरांना काही शिकवायला जातो ना, तर लेकरं हसतात. पप्पा तर स्वतः असं करतात, मम्मी तर स्वतः तशी करते. म्हणजे काय होतं, आपल्या शिक्षणाला अर्थ राहत नाही प्रियांनो. म्हणजे आपल्या शिक्षणाचं जे वजन असतं ना, ते म्हणजे इम्प्रेशन पडत नाही बघा. आणि तीच गोष्ट शिक्षकांनी शाळेमध्ये क्लासमध्ये शिकवली तर त्यांना बरोबर धाक बसतो, बरोबर पालन करतात. याचं रिझन काय आहे की आपले